जी शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांसाठी महाराष्ट्र शासनानं आज महत्त्वपूर्ण असे 3 निर्णय घेण्यात आलेले आहेत। त्याचे शासन निर्णय देखील निर्गमित झालेले आहेत। कोणते ते निर्णय आहेत आणि याचा फायदा राज्यातील कोणत्या विभागातील सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना होऊन त्यांना त्याचा लाभ मिळणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या विषयीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसं की आपण स्क्रीनवर पाहताय, पहिला महत्त्वपूर्ण महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय म्हणजेच युनिफाईड पेन्शन स्कीम संदर्भातला हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आहे। 9 सप्टेंबर 2025 रोजी निर्गमित झालेला एक मार्गी व एक वेळचा पर्याय म्हणून पुन्हा NPS मध्ये सहभागी होण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भातला पहिला महत्त्वपूर्ण शासन निर्णय 9 सप्टेंबर रोजी म्हणजे आज निर्गमित झालेला आहे। याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाने NPS नॅशनल पेन्शन स्कीम लागू असणाऱ्या केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांना UPSचा विकल्प निवडण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यासंदर्भात 20/1/2025 ची अधिसूचना निर्गमित केलेली आहे। तसेच पेन्शन निधी विधी नियामक आणि विकास प्राधिकरण PFRDA नवी दिल्ली आणि दिनांक 19/3/2025 व 26/6/2025 च्या अधिसूचनेद्वारे पेन्शन निधी विधी नियामक आणि विकास प्राधिकरण NPS अंतर्गत UPS योजनेचे परिचालन नियम 2025 जारी केलेले आहेत। त्यानुसार UPS योजना दिनांक 1/4/2025 पासून अंमलात आली असून दिनांक 30/9/2025 पर्यंत केंद्र शासकीय अधिकाऱ्यांना UPS निवडण्याचे विकल्प सादर करायचे आहेत। या अनुषंगाने महाराष्ट्र संवर्गातील NPS लागू असलेल्या अधिकाऱ्यांना UPSचा विकल्प सादर करण्यासंदर्भात आवश्यक सूचना 25/8/2025 च्या परिपत्रकान्वये निर्गमित करण्यात आलेल्या आहेत आणि 20/1/2025 च्या अधिसूचनेनुसार एकदा UPS युनिफाईड पेन्शन स्कीमचा विकल्प निवडल्यास तो अंतिम असेल असं नमूद करण्यात आलेलं आहे। तथापि आता त्याच्यामध्ये बदल करून 25/8/2025 च्या कार्यालयीन ज्ञापनान्वये UPSचा विकल्प निवडणाऱ्या कर्मचाऱ्यांना केवळ एक मार्गी व एक वेळची सुविधा म्हणून पुन्हा NPS मध्ये समावेशन करून घेण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि यास्तव केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाचे दिनांक 25/8/2025 चे कार्यालयीन ज्ञापन सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणण्यात येतं आणि या संदर्भातलं हे परिपत्रक GR जो आहे तो निर्गमित झालेला आहे। त्यामुळे निश्चितच GPS निवडल्यानंतर परत एकदा NPSचा ऑप्शन जो आहे तो निवडण्याचा अधिकाऱ्यांना असणार आहे, कर्मचाऱ्यांना असणार आहे। याच धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना सुद्धा येत्या काही दिवसामध्ये अशा पद्धतीचं परिपत्रक निघू शकतं। दुसरा महत्त्वपूर्ण शासन निर्णय म्हणजेच महाराष्ट्र शासनाचा सप्टेंबर पगारासंदर्भातला महत्त्वपूर्ण शासन निर्णय 9 सप्टेंबर 2025 रोजी निर्गमित झालेला महाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2025 च्या अनुषंगाने सन 2025-26 अनुदान वितरण करण्यासंदर्भातला म्हणजेच सप्टेंबर पगारासंदर्भातला निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे। याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की 2025-26 या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून BIMS प्रणालीवर प्राप्त झालेला निधी नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे। त्यामुळे निश्चितच राज्यातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी संबंधित असलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, इतर कर्मचाऱ्यांचा पगार जो आहे तो आता वेळेत मिळण्याचा मार्ग रिकामा झालेला आहे, कारण या संदर्भातला निर्णय जो आहे तो आज निर्गमित झालेला आहे। तिसरा महत्त्वपूर्ण शासन निर्णय म्हणजेच राज्यातील खाजगी विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळा व तुकड्या त्यावरील कार्यरत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना टप्पा मंजूर करण्यासंदर्भातला अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय देखील निर्गमित झालेला आहे। शिक्षण संचालनालयाचे या संदर्भातलं 9 सप्टेंबर 2025 रोजीचं हे महत्त्वपूर्ण असं परिपत्रक राज्यातील खाजगी विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळा व तुकड्या व त्यावरील कार्यरत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना टप्पा मंजूर करण्याबाबत संदर्भाधीन शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 2 मधील सूचनेनुसार प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा वर्ग तुकडी अतिरिक्त शाखा व त्यावरील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना टप्पा मंजूर करण्याबाबत मान्यता देण्यात आलेली आहे। शासन निर्णयात नमूद अटी व शर्तीनुसार कार्यवाही करण्याबाबत आपणास या कार्यालयाच्या वरील संदर्भ क्रमांक 2 च्या पत्रान्वये यापूर्वीच निर्देश देण्यात आलेले आहेत। उच्च माध्यमिक मूल्यांकन संदर्भातील 69 का
वी व 75 तुकड्यांच्या यादीमध्ये अनावधानाने अर्धवेळ रकान्यामध्ये पूर्णवेळ पदे दर्शवण्यात आलेली असून पूर्णवेळ रकान्यामध्ये अर्धवेळ पदे दर्शवण्यात आलेले आहेत. सबब सदर बदल करून सुधारित यादी या पत्रासोबत पाठवण्यात आलेली आहे आणि अनुसार कार्यवाही करण्यासंदर्भात सांगण्यात आलेले आहे. या संदर्भातलं शिक्षण संचालनालयाचे महत्त्वपूर्ण असं पत्र, याच्यामध्ये शाळा ज्या आहेत त्या शाळांची नावं आणि अनुदान जे आहे त्या संदर्भातलं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे. त्यामुळे निश्चितच हा अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय आज निर्गमित झालेले आहेत. तर अशा पद्धतीनं महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या विभागातील कर्मचाऱ्यांना, पेन्शनधारकांना त्यांचा लाभ उपलब्ध करून देण्यासंदर्भातले हे 3 महत्त्वपूर्ण असे शासन निर्णय. अशाच महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आपल्या मित्रपरिवारामध्ये व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.